आमचा आजचा दिवस आलेला आहे पिकनिकचा आणि चांगला तुम्ही चालू आहे पुरा याला कॉल कर त्याला कॉल कर चालू म्हणजे आता 12:30 झाले. 1:30 वाजता आम्ही निघू. इकडून 2-3 बाईक आहेत. आम्ही ट्रेनने चालली काही बरोबर आणि काही बांबुडेकर सरांच्या गाडीने चालली. तर आम्हाला तिकडे 2:30 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. आता आम्ही चाललोय सुचितला पिकअप करणार. आता आम्ही गाडीतून एक काम होतं ते आवरलं काम आणि आता आम्ही चाललोय बीकेसीला सुचितला पिकअप करणार आम्ही आणि तिथून मग आम्ही कुर्ला स्टेशनला जाणार. कुर्लावरून आम्ही गाडी पकडणार आणि थेट पनवेल गाठणार. आम्ही सुचितला पिकअप केलं, गाडीने आम्हाला सोडलं आमच्या इथे. सुचितला पिकअप केलं आणि आता आम्ही ऑटोमधून चाललोय कुर्ला स्टेशनला आम्हाला आम्हीच वगैरे भेटणार, त्याला घेणार आणि सरळ थेट आम्ही चाललोय पनवेल गाठायचं. ओके रेडी. आम्ही कुर्ल्याला पोहोचलो. दुपारी का आम्ही जेवलो नव्हतो काय नव्हतं कुरकुरे चिवडा हे ना सर्व घे ना. पनवेल स्टेशनला उतरून तिथून ऑटो पकडलेला. आता आम्ही चाललो आनंदवन फार्म हाऊस. आपण मात्र मग इथून स्टॉप घेतला होता. बप्पा मोरया गणपती बप्पा मोरया, बप्पा मोरया गणपती बाप्पा. फायनली आम्ही पोचलोय. आलो आणि मस्त पावसाला पण सुरुवात झाली होती. क्लायमेट तर एवढा बघण्यासारखा होता ना, खूप भारी होता. पावसाचं मस्त वातावरण झालं होतं आणि मग काय उशीर पण झाला होता. त्यात मग आम्ही लगेच कामाला चालू केलं. अण्णांनी कांदे घेतले कापायला आणि पुढची तयारी पण अजून बाकी होती खूप करायची. त्याच्या जोडीला मग लगेच कणकवलीचे 2 वाघ येऊन कांदे कापायला घेतले. चिकन पण साफ करून घेतला, धुवून घेतला. आता पुढच्या तयारीला लागायचा. एक गडी गारद झोपला बिचारा. फार्म हाऊसवरती वाघाने पण हजेरी लावली होती. आम्ही घेतलं आता चिकनच्या 3 व्हरायटी सांगितल्या आहेत आम्हाला आणि आम्ही त्या बनवणार आहोत. काय बनवतो आम्ही आता बनवतो ग्रीन चिकन बनवतो. ग्रीन चिकन कारण मागच्या वर्षी पण आम्ही ग्रीन चिकन बनवलं आणि टेस्ट एक नंबर केला ना. कोल्हापूरचा वाघ आहे साहजिक हातानेच वाचला. वाव कसा स्मेल येतो. ग्रीन चिकन आम्हाला आता खायचं आपल्याला. आमचा चिकन ग्रीन झालेला आहे. स्मेल मस्त शिकला आता काय बनवतो आपण? गार्लिक चिकन. आता आम्ही बनवतोय गार्लिक चिकन. आता मी दोघं पूर्ण ग्रुपला आम्ही चिकन काय चिकन गार्लिक चिकन गार्लिक रोस्ट. सगळा कोणता चिकन? चिकन गार्लिक रोस्ट. चिकन गार्लिक रोस्ट. पहिला आम्ही चिकन ग्रीन बनवला, आता चिकन गार्लिक रोस्ट. आता स्मेल या बघा कसा आला. कोल्हापूरकर म्हटलं ना आता स्मेल सांगा. झालं वा एक नंबर. इथंच काम
कसं आहे बघ टेस्ट कर झणझणीत शेक शेक चिकन मसाला तर आज आम्ही फार्म हाऊसला आलो. आता 1 वर्षाने आपला आलो. मागच्या वर्षी आम्ही आलो असताना काही लोकांना जरा दुखापत झाली. आम्ही आता नारळ देतोय जेणेकरून कोणाला दुखापत वगैरे आमची पिकनिक एकदम व्यवस्थित जाऊ दे इथून. आणि कोणी ऑफिसमध्ये असं लोक आम्ही जेव्हा पण पिकनिक जातो तेव्हा ऑफिसमध्ये पहिला आम्ही जायचं समजतं की यांची अशी काही भांडणं झाली किंवा असं काय झालं ते याला माझ्या होऊ नये त्याच्यातून आम्ही जागेवर लावून नारळ देतोय हा तेव्हा सांग. आपला मित्र देवस्थान माझ्या मित्र जे पण काय आपण कधी कोणाला खाली मानत नाही आणि जवळ लांबून घेतला हे जिद्दी बरं मी काय म्हणते हा कधी कुठल्या मित्राला आपण खाली मानलं नाही. HDCला यायचे कॅन्टीनला काम करत होतो आतापर्यंत मी कॅन्टीनला काम करत होतो तो चहा पाच होतो सर्वांना हा नेक्स्ट जण कोणा चुकीचं बोललो रागाचं बोललो नेक्स्ट काही चुकी तू आज नाही भाई तू सर्वांना तू सांभाळून घेतलं सर्व कधी कोणाकडून पैसे मागितले नाही सर्वांना फुकट चाय दिले त्याच्यात पिसे वाढवणार तरी मी तर सांगतो मी तर तुझ्याकडे फ्री प्यायलो कधी माझ्याकडे 1 रुपया मागितला नाही 200 मागच्या वेळेस हा 200 दिले होते 200 दिले ना मागच्या हा दिलं होतं चुकीचं कोणी असं काय नाही एवढं म्हणणं होतं की आपल्याला काय चुकी झाली असं नसेल मोठे लोक आपल्या समोर खूप आहेत आपल्या सोबतही खूप आहेत दोघं शिरके म्हणून मोठे लोक काय बोलतो मोठे लोक आपल्या सोबत खूप आहेत कोण जमीन नाही काय हा दोघं शिरके म्हणून आपल्या सोबत खूप लोक आहेत त्यामुळे असे खूप मोठे लोक आहेत मी मोठा नाही ऐक, माझं पूर्ण आहे हा ते पाठाय म्हणजे सर्व सोबत आहे आम्ही लोकांनी पण असं लक्ष म्हणजे कुठेतरी 100% आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्या आम्हाला खूप काही गोष्टींची अपेक्षा आहे म्हणून आमच्या अपेक्षा कर काय केलं तर आपण डायरेक्ट आता LIC ला आपण नाही केला तर रोहन कास्टे रोहन शेतकरी हा रोहन शेतकरी नाही केलं तर आकाश जाधव करे आम्हाला कास्टेकर आणि दोघांनी नाही केलं तर आकाश जाधव पण विषय आहे की दारू मध्ये हा बोलण्याचा विचार काय नाही ठीक आहे चल बाय 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 कर बाय कर बाय कर उद्या भेटू बाय सकाळ झाली सकाळचा नाश्ता पोहे आणि चहा जो क्लायमेट होता ना बघायला सापडता खूप भारी वाटत होता एकदम फ्रेश आमच्या भावकीचं विमान केला त्यांना खालून टाटा केला आणि त्या पुढच्या दिवशी निघाले पोहे खात बसलो होतो आणि समोरच एक अस्वल दिसला अस्वल पण शेपटी आलो होता त्याला पण पोहे पाहिजे होते असं वाटत होतं तेवढ्यात बेडकाने सूर घेतला अस्वलाला पोहे दिले होते तू तर का माझी पाठच सोडत नव्हता दुसरीकडे हंडीची प्राक्तीच चालू होती 3 इतके घ्यायचा विषय चालू होता 1 तास झाला तर अजून यांचा अजून पहिला सर पूर्ण होत नाहीये तर अशा पद्धतीने आम्ही निघालो आहोत आता पिकनिक वगैरे आणि खूप थकलेलो आहोत सर्व झोपेत होते